बऱ्याच वेळा असं होतं की आपण प्रत्येक वेळी एवढ्या उन्हामध्ये आमरस असला तर पुरणपोळी करत नाही. मग अशा वेळी तुम्ही 1 वाटी किंवा अर्धा वाटी चणा डाळ शिजवून घेऊन अशा प्रकारची आमटी, आमरस, साधी पोळी अशी याची लज्जत घेऊ शकता. उज्ज्वलाच किचनमध्ये आज आपण बघणार आहे कटाची आमटी चणा डाळीपासून तयार केलेली. तर यासाठी मी घेतलेली आहे 1 वाटी चणा डाळ आणि आता ही 1 वाटी चणा डाळ चांगली धुवून कुकरमध्ये 5-6 शिट्ट्या काढीपर्यंत शिजवून घ्यायची आहे. चांगली मऊ अशी शिजवायची म्हणजे याचा कट छान निघेल आणि आमटी चांगली चवदार होईल. 5-6 शिट्ट्या काढून 2 मिनटं सिमवर गॅस ठेवून ही डाळ मऊ अशी शिजवून घेतलेली आहे. तर ही बघा छान डाळ मऊ शिजलेली आहे. तर ही डाळ जी आहे ही ह्या पाण्यामध्ये सुपामध्ये थोडी मॅश करून घ्यायची. यातील अर्धी डाळ, अर्ध्यापेक्षा जास्त म्हणजे आमटीला दाटपणा येईल. किंवा तुम्ही ही आमटी बनवण्यासाठी पुरणपोळीसाठी जेव्हा डाळ शिजवता तेव्हाही त्याचा कट काढून देऊ शकता. किंवा इतर वेळी तुम्हाला नुसती आमटी भाताबरोबर किंवा कशाबरोबर तरी खायची असेल तर तुम्ही अशा पद्धतीने ही आमटी बनवू शकता. 1 वाटी डाळ यासाठी घेऊन अशा पद्धतीने ही शिजल्यावर हिला मॅश करून घ्यायची. चला आता यासाठी मसाल्याचं साहित्य बघा. तर मसाला भाजण्यासाठी तवा गरम करून घ्यायचा. यामध्ये 1 चमचा तेल गरम करून घ्यायचं. यानंतर गरम झालेल्या ह्या तेलामध्ये सुक्या खोबऱ्याचे काही बारीक काप करून घेतलेले आहेत ते घालायचे. तर हे सुक्या खोबऱ्याचे काप चांगले असे ब्राऊन कलरवर भाजून घ्यायचे. आता हे भाजून घेतलेले काप साईडला करायचे. साईडला करून झालं की यामध्येच 4-5 लसूणच्या पाकळ्या आणि 1 इंच आल्याचे काप तेही परतवून घ्यायचे. परतवून साईडला करून घ्यायचे. खूप असे भाजून घ्यायचे नाही, तळायचे नाही या तेलामध्ये. अगदी जस्ट थोडी कोथिंबीर तेलामध्ये भाजून घ्यायची. त्याचबरोबर हिरव्या मिरच्या या ठिकाणी घेतलेल्या आहेत. तर 5-6 हिरव्या मिरच्या, तिखट मिरच्या, तुम्ही आवडीनुसार कमी जास्त मिरची यामध्ये घेऊ शकता. तर ह्या मिरच्याही या तेलात भाजून घ्यायच्या आहे. आवडीनुसार मिरची कमी जास्त घ्या. ही तिखट मिरची आहे, लवंगी मिरची, त्यामुळे मी 4-5 मिरच्या घेतलेल्या आहेत. ह्या मिरच्या तेलावर चांगल्या अशा भाजून घ्यायच्या मऊ होईपर्यंत. आणि हे जे साईडचं खोबरं, आलं आणि लसूण आहे ते काढून घ्यायचं. कोथिंबीरही काढून घ्यायची आणि मिरच्या मऊ होईपर्यंत भाजून घ्यायच्या. आता ह्या तव्यामध्ये अजून तेल शिल्लक आहे. यामध्ये 1 मोठा असा कांदा तेलावर भाजून घ्यायचा आहे थोडा रंग बदलेपर्यंत. 1 मोठा कांदा घ्यायचा मात्र घेताना. तर हा बघा असा हा कांदा भाजून झाला पाहिजे. त्याचा कलर बदलला पाहिजे. गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत परतवून घ्यायचा. आता हा कांदा साईडला करून घ्यायचा आणि यामध्ये थोडं जिरं भाजून घ्यायचं आहे. अगदी थोडं चिमूटभर जिरं या कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. आता गॅस पूर्णपणे बंद करायचा आणि यामध्ये जो आपण आधीचा जो मसाला आहे, मिरची, खोबरं, लसूण, आलं आणि कोथिंबीर, ती यामध्ये मिक्स करायची. त्यानंतर यामध्ये 1 चमचा धनेपूड घालायची आणि मिक्स करून हा मसाला थोडं पाणी घालून वाटून घ्यायचा आहे. मिक्सरच्या भांड्याला लावून बारीक असा वाटून घ्यायचा. आणि हा मसाला तयार करताना जर तुमच्याकडे कोथिंबीर जरा जास्तीची असेल तर कोथिंबीर थोडी जास्त घाला. तर यासाठी आता कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून घ्यायचं. तेल थोडं गरम झालं की यामध्ये 1/2 चमचा आलं लसूणची पेस्ट किंवा आलं लसूण थोडंसं कुटून यामध्ये घाला किंवा फक्त लसूणच्या पाकळ्या ठेचून घातल्या तरी चालतात, छान लागतं. थोडं परतवून घ्यायचं. 5-6 कढीपत्त्याची पानं यामध्ये टाकायची. यानंतर वाटून घेतलेलं मसाल्याचं वाटण
चांगलं असं तेलावर परतवून घ्यायचं. परतवत असताना यामध्ये थोडी हळद घालायची. यानंतर पाव चमचा गरम मसाला किंवा साठवणीतला कुठलाही मसाला आणि हा सर्व मसाला आता चांगला असा परतवून घ्यायचा, छान सुगंध येईपर्यंत. तर हा बघा मसाला चांगला असा परतवून झालेला आहे. आता यामध्ये शिजवून घेतलेली डाळ आणि तिचा कट घालायचा. आवश्यकतेनुसार पाणी आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. चवीनुसार मीठ आणि चांगली आता ह्या भाजीला उकळी येऊ द्यायची आहे 3-4 मिनिटांसाठी, म्हणजे याची चव सर्व ह्या आमटीमध्ये उतरेल आणि आमटी चवदार होईल. तर आता उकळी काढून घ्यायची आणि हे बघा काही मिनिटांनंतर ही आमटी बनून तयार झालेली आहे. यामध्ये तुम्हाला आवडत असल्यास त्यात चिंच किंवा कोकम घालू शकता, पण अशीच ही आमटी खूप सुंदर लागते. हिरव्या मिरचीची मसाला आमटी बनून तयार झालेली आहे. यावर कोथिंबीर घालायची आणि आता ही आमटी आमरस किंवा पुरणपोळी सोबत खाण्यासाठी तयार आहे. बऱ्याच वेळा असं होतं की आपण प्रत्येक वेळी एवढ्या उन्हामध्ये आमरस असला तर पुरणपोळी करत नाही. मग अशा वेळी तुम्ही 1 वाटी किंवा अर्धा वाटी चणा डाळ शिजवून घेऊन अशा प्रकारची आमटी, आमरस, साधी पोळी अशी याची लज्जत घेऊ शकता. आणि ही आमटी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. तर अशी आपली ही हिरव्या मसाल्याची कटाची आमटी बनून तयार झालेली आहे.